यायला पाहिजे होती. राहुलजींच्या लेखानंतर ती हल्ली अदानींवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते, इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते. जणू काही देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्स पर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागतायत. आणि खरं तर त्यांनी जो लेख लिहिला त्या माध्यमातून तेच उघड पडलेत. खूप मुद्दे असे आहेत त्यांचे. काल 11 वर्ष झाली मोदी सरकारला, पण अतिशय फेलियर असं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या योजना असतील, पीक विम्याच्या योजना असतील, पाण्याच्या जलजीवन मिशन असेल, सगळ्या फेल. उद्या दिशा मीटिंग आहेत, त्यांना आम्ही एक्सपोज करूच उद्याच्या मीटिंग नंतर. पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये घडली 2024 मध्ये, ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. मी काही 2-3 गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास सांगते. खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, LOP आणि PM या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली. ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली. ही मोदीजींची आयडिया नव्हती. उलट मोदीजींनी CGIला फायर केलं आणि त्यांच्या ऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे. तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉइंट आहे जो मी रिफ्यूट त्या ठिकाणी करते. 1950 पासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती, पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला. जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले 1 कोटी, मग 75 लाख, मग 63 लाख, मग 31 लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली, तेव्हा तेच एक्सपोज झाले. कारण का लोकसंख्येत तेवढी मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही, हे पण ते ऑन रेकॉर्ड. म्हणून ते स्वतःला उघड पडले, ते तोंडघाशी पडले, कारण का ते कॉन्ट्रडिक्टरी त्यांनी स्टेटमेंट दिली. 41 लाख हे एवढी लोक म्हणजे ECला भारतरत्न मिळाला पाहिजे की एवढ्या कमी वेळात 41 लाख लोक इलेक्शन कमिशन मोबिलाइज कसं करतं, 41 लोकांना बूथ पर्यंत कसं काय आणतं एवढ्या कमी वेळात, हा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर 18च्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते. मग मी देवेंद्र फडणवीसना विचारते, मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली? तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडघाशी पडला. आणि देवेंद्र फडणवीसना का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे? चोर के दाढी में तिनका असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं. 2024च्या लोकसभेमध्ये 5.83 लोकसभेमध्ये 5 नंतर झालेल्या वोटिंग मध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत 7.83 वाढ झाली. ह्याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मॅनिप्युलेशन केलेलं, पण त्यांना कळलं की 5.83 हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी 2% जास्त लोकसभेत घाबरूनच बीजेपीनी प्रत्येक गोष्टीत मॅनिप्युलेशन केलं. फक्त EVM नाही, लाडकी बहीण मॅनिप्युलेशन होतं, साम दाम दंडचा वाटप हे मॅनिप्युलेशन होतं, वेगवेगळ्या योजना ज्या जाहीर केल्या, 7,500 जे डिपॉझिट केले ते पण मॅनिप्युलेशन. म्हणजे ते एवढे हताश झालेले की त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते इलेक्शन जिंकायचं होतं. आम्ही 12 तारखेला मशाल रॅली काढतोय ह्या गोष्टीच्या विरोधात आणि वेळ पडली तर आम्ही उपोषणावर पण बसू, पण आम्हाला बॅलेट्स पाहिजेत ह्या जिल्हा परिषद इलेक्शन. उम्मीद पे दुनिया कायम होतीये, बघूया सोलापूर मुंबई सुरू करतायत का नाही. आणि ह्या विमान सेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे, सगळ्यांचं यश आहे. खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे. विमान सेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे. उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं, 10 वर्ष विमान सेवा का नाही सुरू झाली? तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण, तेव्हा का नाही सुरू झाली? आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय. आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे, आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती सोलापूर गोवाने होऊ शकणार नाहीये. इतिहास आहे, निकालावर
आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल, पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल. कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये. लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे. जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत, त्याच्यामध्ये कोणते, जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत, ते टाइम बाउंड किती असणार आहे, जे मंत्रालय जाती गणना जनगणना करते त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे. तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही, तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही. तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतोय. आम्ही ऑप सिंदूर बद्दल पण स्पेशल ऑप सिंदूर मी तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला सलाम करते. अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारने, हा प्रश्न माझ्या मनात आहे. सरकार आणि CDS मध्ये जी एका पानावर नाही आहे, ते CDS म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली, कशी पडली ते महत्वाचं नाहीये, पण त्याच्यानंतर पण सरकार ते ऍक्सेप्ट करत नाहीये. अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का, हा प्रश्न मला पडतो. इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं, पण हे नेमकं उलट झालंय. भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले, आणि त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही. मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं. एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास. कारण का जे निर्णय, जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाहीत, आणि अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा. एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या मॅप. तर समजने वालों को इशारा काफी. मी ट्वीट पण केलं त्या. महाविकास आघाडी असेलच आणि त्या पद्धतीने ताकदीने लढू, ताकदीने जिंकू. नाही, तुम्ही महायुतीमध्ये काय समन्वय दिसते ते पहिले मला सांगा आणि मग आम्हाला प्रश्न विचार. ती आमची ठरल्यावर आम्ही तुमच्या समोर नक्कीच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.